सर लोकसभेमध्ये आपण कार्यस्थगन प्रस्ताव मांडलेला आहे अजित पवारांच्या दुःखद निधनाच्या संदर्भात. बघा, अपघाती निधनासंदर्भात मुळात एक तर ती इतकी दुर्दैवी घटना आहे की महाराष्ट्रातले राज्याचे उपमुख्यमंत्र्यांचं निधन होतंय, एक धडाडीच्या नेत्याचं निधन होतंय आणि त्या अपघातानंतर अनेक, आता काल तर पुन्हा आणखीन कुठली तरी नवीन व्हिडिओ क्लिप मिळाली पेट्रोल पंपावरनं, तर त्या सगळ्यामधनं संशयाचं भूत येण्यापेक्षा याची निष्पक्ष चौकशी होणं गरजेचं आहे. आणि सभागृहामधलं सध्याचं वातावरण पाहता मला बोलण्याची संधी मिळेल असं वाटलं नाही. मला वाटतं हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा विलंबित होईल म्हणून मी आज त्याच्या संदर्भातलं ॲडजमेंट मोशन टाकलेलं आहे आणि माननीय अजित पवार साहेबांच्या ह्या दुर्दैवी निधनाची, त्या अपघाताची कसून चौकशी व्हायला हवी. ती एखाद्या सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा माजी न्यायाधीशांच्या मार्फत व्हायला हवी. इतकी ती निष्पक्ष चौकशी होणं गरजेचं आहे. कारण त्यांनी त्याच्यापूर्वी जी काही विधानं केली आहेत ती विधानं आणि अपघात असा जो काही प्रकार आहे त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसांमध्ये संशय आहे. किंबहुना काल परवाकडे त्यांच्याच काही आमदारांनी सुद्धा असं बोलून दाखवलं की मुळात अपघात झाल्यानंतर अशा प्रकारची बातमी आली की 6 जणांचं निधन झालं, पण प्रत्यक्षात 5च देह मिळाले. मग 6वं कोण होतं की नव्हतं, त्याचं बोर्डिंग झालं की नव्हतं, असे अनेक प्रश्न त्या सगळ्यांमध्ये उपस्थित होत आहेत. पायलट बदलले का, ऐन वेळेला काही बदल झाले का, म्हणून याची कसून चौकशी व्हायला हवी. आणि म्हणून तशा पद्धतीची मागणी मी माननीय लोकसभेचे अध्यक्ष यांच्याकडे केलेली आहे. संसदेमध्ये प्रफुल्ल पटेल आहे, सुनील तटकरे आहेत, हे दोन्ही नेते आहेत, त्यांच्याकडनं मला वाटतं हा प्रश्न मला विचारण्याचे त्यांना विचारा, तुम्ही त्यांना विचारणं गरजेचं आहे. या प्रश्नाचं उत्तर मी देणार नाही. माझ्या दृष्टीनं माझ्या महाराष्ट्रातला कुठल्याही पक्षाचा नेता असू द्या, पक्ष नाही, आमच्यावरचे संस्कार वेगळे तर त्यांचे वेगळे असतील. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की हा जो काही प्रकार आहे याची चौकशी व्हायला हवी अशी आमचं ठाम मत आहे. शरद पवार यांनी तर म्हटलं होतं घातपात नाही असं. मला वाटतं माननीय शरद पवार साहेबांनी जे काही विधान केलं असेल ते त्या काळातल्या जे काही प्रसंग उद्भवू नये अशा पद्धतीचं असेल, त्यामुळे त्यांनी ते विधान केलं असेल. पण चौकशी करू नये असं त्यांच्या विधानात कुठेही आलेलं नाही असं मला माझ्या माहितीत आहे. ममता बॅनर्जींनी जे विधान केलं होतं की न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी करावी किंवा न्यायपालिकेच्या माध्यमातून, तोच तुमचाही मुद्दा. आमचा पण माझा तेच मुद्दा आहे ना. तर बाकीच्यांची चौकशीच काय, मला सगळा 279 लोक त्या एअर इंडियाच्या विमानातनं अपघात झाल्यानंतर आज सगळ्यात त्या चौकशीचं फलित काय आहे कळलं का? काही छोटी गोष्ट आहे का? 279 लोक जातात, विमान बुडून अगदी 2 किलोमीटर पण गेलं नसेल ते, अशा अवस्थेमध्ये जर जात असेल तर त्याच्या काय झालं, त्याच्या फलित काय आहे. आणि तशाच पद्धतीने होऊ नये म्हणून न्यायालयाचे काय त्या डीजीसीएने केलं ते विचारा ना. मग हे विचारण्यापेक्षा अगोदर माझा प्रश्न आहे ना. मग डीजीसीएने त्या संदर्भात काय केलं त्याचं उत्तर. ट्रेड डील झालेली आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोबत. त्या ट्रेड डीलवरून शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होईल असं सांगितलं जात आहे, कारण अमेरिकेच्या शेतकऱ्यांसाठी भारताच्या दारं उघडी झालीत असं सांगितलं जातं. सत्य आहे त्यातलं ते सत्य ते असं आहे की माननीय अर्थमंत्र्यांनी जेव्हा अर्थसंकल्प सादर केला तेव्हा त्या अर्थसंकल्पामध्ये 0 आयकर लावला जाईल, आयात कर लावला जाईल. हा आयात कर जर 0 असेल तर त्याचा फायदा अमेरिकेला प्रचंड मोठ्या प्रमाणात होणार आहे. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आहे, पहिलं डोनाल्ड ट्रम्प त्या डोनाल्ड ते पहिलं ठरवा तुम्ही, तर ते पहिलं ट्विट करतात बरं का. त्यांनी ट्विट केलं तर फार्मर्स ऑफ द US विल गेट द बेनिफिट आउट ऑफ इट. म्हणजे त्यांना लक्षात आलं की आमच्या शेतकऱ्यांचं इथं मोठं नुकसान फायदा होणार आहे. इथं 700 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या बरं का, हे विसरू नका तुम्ही. वारंवार हे लोक असे आहेत ढोल बडवून जे काही वाईट कृत्य केलीत ते कसं दडपून टाकायचं. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांना 750 शेतकरी मृत्यू पावले त्या सगळ्या आंदोलनामध्ये. त्याचं जरासुद्धा अश्रूचा एक टिपूससुद्धा त्यांच्या डोळ्यातून आला नाही. त्यांना नाईलाज असतो तो कायदा मागे घ्यावा लागला, पण त्यासाठी एवढी मोठी बलिदान शेतकऱ्यांना करावं लागले. आजही शेतकरी हमीभावासाठी सातत्यानं मागणी करतो. स्वामीनाथन अहवालाचा केवढा मोठा ढोल बडवले होते, त्यांना पद्मश्री दिली तुम्ही, पुढं काय झालं?
शेतकऱ्यांना काय मिळालं ते सांगा ना. आणि म्हणून शेतकऱ्यांना काय मिळालं हा खरा प्रश्न आहे. आमच्या शेतकऱ्यांचं याच्यातून काय नुकसान होणार आहे हा खरा गंभीर प्रश्न आहे. भारताचा अर्थसंकल्पामध्ये ज्या लोक म्हणजे साधारण 50 ते 60% लोक कृषी क्षेत्रावर अवलंबून आहेत, मात्र अर्थसंकल्पामधील फक्त 3% हे शेतीवरती खर्च केले जाणार आहे. बरं झालं आपणच प्रश्न विचारलात, त्यामुळे मी तुम्हाला पहिल्यांदा धन्यवाद देतो मनापासून. हेच तर मोठं दुःख आहे की माझा शेतकरी आत्महत्या करतो, त्याचं आम्हाला खरं तर काळजाला घरे पडले पाहिजेत की त्याच्यात सगळ्यात अग्रेसर आपला महाराष्ट्र आहे, त्याच्यात विदर्भातला भाग आहे. इतक्या शेतकऱ्यांची आत्महत्या होत असतात, आम्हाला काहीच वाटत नाही. आणि रोमॅन्टिसिझम असा एक इंग्रजीत शब्द आहे. हे जे सगळं आहे ना, 2050 साली काय होईल, 2060 साली काय होईल, अरे राहू द्या बाबा, आता 2025 साली कसं जगायचं ते पहिलं सांगा. आणि हे जगण्याचा जो मार्ग आहे तो शेतकऱ्यांना का शहरं वाढत आहे असा विचार कधी केला आपण का? छोट्या शहरांमध्ये सुद्धा शहरीकरण एवढं, स्मार्ट सिटी कसले कर्माची स्मार्ट सिटी, का लोक गाव सोडून शहरात येतात हा पहिला प्रश्न विचार कर ना. विनोबा भावे गावाकडे चला असं म्हणाले होते, आता उलटा प्रवाह आहे सगळा. कारण रोजीरोटी नाही बरं का. लोकांना शाश्वत उत्पन्नाची गरज आहे, ती मिळत लाभत नाही. आम्ही शेतकऱ्यांचं उत्पादन दुप्पट करू आणि उत्पन्न सुद्धा दुप्पट करू हे म्हणणारे आदरणीय पंतप्रधान आज गप्प आहेत या विषयावर, हे दुःख आहे. सर, मुंबई पुणे हायवे जाम आहे. महापुराची मागणी करण्यात आलेली आहे. आता शिवसेनेला म्हणजे एकनाथ शिंदे यांना मागणी करण्याची गरज पडते भारतीय जनता पक्षाला. मला याच्यावर न भाष्य केलेलं बरं वाटतं. जनतेने ठरवायचं आता. माझी खरंच आता म्हणे कोण जिंकतं हारतं हा विषय नाही. निवडणुकीत हा विजय आणि हार ही असतेच असते, पण पैशाचं वाटप आमच्या मुंबई शहराला कधीही लागण लागली नव्हती. ती लागण मुंबई शहराला लागली. तुम्ही सर्व माध्यमांनी, मी त्याच्यावर जास्त गंभीर आहे, हे का घडतं? कारण लाचार. आणि म्हणून मतदारांनी सुद्धा, तुम्हाला वाटत नाही का लोकशाही जिवंत ठेवावी? तुम्हाला वाटत नाही का की आपल्याला परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या मार्फत मतदानाचा अधिकार दिलाय, तो अधिकार आपण विकतो, हे तुम्हाला योग्य वाटतं का? मतदारांना सुद्धा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून जेव्हा बिनविरोध निवडून येतात, हा तर मोठा पराक्रम झाला इतिहासातला. एवढे मोठे बिनविरोध निवडून येण्याचे म्हणजे धाक दपटशा प्रलोभनं ही दोनच मार्ग आहेत त्याच्यामधली. लोकांना अर्ज भरू न देणं इथपर्यंत अडचणी निर्माण करण्याचा सत्तेचा गैरवापर किती झाला पाहिला. त्याच्यामुळे हे अशा लाचार लोकांना अशीच परिस्थिती, इथं काहीच नाही आहे तुम्ही म्हणता तशी मागणी करावी लागली, याच्यापुढे आणखीन वाईट परिस्थिती येईल. पहा, काळ सोडून गेल, लक्षात ठेवा. हिंदी में जानना चाहेंगे आपने एडजर्नमेंट मोशन की का प्रस्ताव आप जानती हो कि जो दुर्घटना हमारे महाराष्ट्र में हुई है वो छोटी नहीं है. हो सकता है हवाई जहाज छोटा हो, लेकिन उस अपघात में हमारे राज्य के उप मुख्यमंत्री का निधन हुआ है. और जिस ढंग से लोगों के मन में इसके बारे में जो शंकाएं पैदा हो रही है, वो शंका का अगर निरसन करना होगा, क्योंकि लोग कहते हैं पहले तो आप लोगों ने खबर दी, सभी ने 6 लोगों की मृत्यु हुई करके, तो 6 के बाद में 5 कैसे हुए, वहाँ से शुरू हो जाता है. तो इतनी सारी समस्या, इतनी सारी शंका है, उसका निरसन कैसे होगा? हम लोकसभा में कोशिश कर रहे थे, हो नहीं रहा है, सदन चल नहीं रहा है बराबर. तो फिर हमने ये सोचा कि भाई इसको तो आदरणीय लोकसभा के अध्यक्ष के सामने रखने की आवश्यकता है और वो एडजर्नमेंट मोशन देने की आवश्यकता है. मैंने आज दे दी है. मैं चाहता हूँ इसकी न्यायिक जांच होनी चाहिए. सर्वोच्च न्यायालय की कोई रिटायर्ड जज हो, उनके मार्फत इसकी जांच होगी, तभी वो निष्पक्ष जांच होगी, वैसे मैं मानता हूँ. और वो उसकी मांग मैंने वो एडजर्नमेंट मोशन के मार्फत की है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.